नमस्कार ताई. गोमाता की जय. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ माधुरी मनोहर रेडकर. मी विर्ले पार्ले ईस्टमध्ये राहते आणि गाई ही मला अत्यंत प्रिय आहे. तिची सेवा केलेली आहे, तिला जवळून बघितलेलं आहे आणि तिचे उपयोगही मला माहीत आहेत. गाईच्या दुधापासून होणारे उपयोग त्याच्याही पेक्षा तिच्या शेणापासून उपयोग आहे. शेणाचा उपयोग जो तुम्ही सांगितला डिलिव्हरीच्या वेळेस तो सांगा. शेणाचा उपयोग असा आहे की गाईच्या ताज्या शेणापासून काढलेले गोरस, हा गोरस डिलेवरीला येणाऱ्या म्हणजे बाळंतपणासाठी आलेल्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, गुणयुक्त आहे की तो रस सेवन केल्यामुळे बिना वेदना तिला डिलेवरी होता येते आणि ते बाळही सुखरूप राहतं आणि आईही सुखरूप राहते. दोघांसाठी सुंदर असा हा गाईचा गोरस आहे. हे घेतल्याने दोघांचं आरोग्यही सुंदर राहतं आणि निरोगी बाळ जन्माला येतं. व्हेरी गुड. खूप सुंदर. आमच्या सौ माधुरी रेडकर ताईंनी त्याच्यासाठी इतकं गाईचं कार्य करतायत ते आणि एवढं कार्य करत असल्यामुळे त्यांना आम्ही जगद्गुरू श्री शंकराचार्यजी महाराज यांच्या माध्यमातून त्यांची आज विले पार्ल्यामधून गो विधायक म्हणून त्यांची आम्ही नियुक्ती त्यांचा करत आहोत. नियुक्ती तर मी फक्त नाव रेकमेंड करत आहे, पण त्यांचा 16/10/2024 रोजी नवी मुंबईच्या या ठिकाणी तुम्हाला तुमचा शपथविधी पण शंकराचार्यजींच्या माध्यमातून होईल. कारण तुम्ही गोमातेचं खूप मोठं कार्य करत आहात आणि असंच कार्य चालू राहावं म्हणून तुमचं आज आमंत्रणपत्र पण तुम्हाला देत आहोत आणि तुम्हाला एक गो विधायक म्हणून पण तुमची नियुक्ती करत आहोत. यासाठी तुमची नियुक्ती करण्यात आलेली. आणि गोमाता राष्ट्रमाता झाली पाहिजे. गोमाता राष्ट्रमाता, गोमाता राष्ट्रमाता. धन्यवाद.